राज्य सरकार मराठवाड्याच्या जनतेविरोधात असून मागील वर्षी छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांना वाटण्याच्या अक्षता दाखवण्यात आला असल्याचा जोरदार हल्ला शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त 16 सप्टेंबर 2023 रोजी संभाजीनगरात राज्य सरकारने मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याच्या हेतूने मंत्रिमंडळ बैठक घेतली होती। या बैठकीत तब्बल 100 पेक्षा अधिक घोषणा आणि 20 निर्णय घेण्यात आले होते। मराठवाड्यातील विकास कामांसाठी एकूण 37,016 कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या। तसेच 9,067 कोटी 90 लाख खर्चाचे निर्णय घेण्यात आले होते। एक वर्षपूर्ती या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाकडे पाहिले असता राज्य शासनाने मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याची केलेली घोषणा हवेतच विरून गेली। एकाही विकासात्मक कामाला अद्यापपर्यंत मुहूर्त लागला नसल्याची माहिती शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। तसेच मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेल्या घोषणेबाबत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा घणाघात यावेळी दानवेंनी केला। की सरकार अशा पद्धतीने मराठवाड्याला फसवतोय। मराठवाड्यातले प्रामुख्याने ऊर्ध व पैनगंगा प्रकल्प याच्यासाठी हा 1967 चा मंजूर झालेला प्रकल्प आहे। याला अजून कोणताही निधी याच्यावर 1200 कोटी रुपये यावर्षी खर्च होणं अपेक्षित होतं 6 बॅरेजसाठी। याच्यात 1 रुपया सुद्धा निधी यावर्षी आलेला नाही। बाबरी मध्यम प्रकल्प अजून भूसंपादन स्तरावर आहे। उनकेश्वर उच्च पातळी बंधारा जो 2011 ला मंजूर आहे याला सुद्धा एकही रुपया मिळाला नाही। पोटा उच्च पातळी बंधारा जो औंढा जिल्हा हिंगोली इथला आहे 237 कोटीचा, याला अजून नवीन मान्यतेसाठी पाठवण्यात आलेला आहे। जोड परळी उच्च पातळी बंधारा याला सुद्धा 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही, हे शासनाने डिक्लेअर केलं होतं म्हणून सांगतो। ममदापूर उच्च पातळी बंधारा पूर्ण्याचा जिल्हा परभणी याला सुद्धा नव्यानं मान्यता मागितलेली। पिंपळगाव कुठे उच्च पातळी बंधारा वसमत जिल्हा हिंगोली याची ही स्थिती आहे। निम्न दुधना प्रकल्प याची ती स्थिती आहे। जायकवाडी प्रकल्प टप्पा 2 याची ती स्थिती आहे। वाकोद मध्यम प्रकल्पासाठी 1 रुपयाही आलेला नाही। अंबड प्रवाही वळण योजना जी आहे हिच्यासाठी सुद्धा कोणताही निधी आलेला नाही। सांगण्याचा मुद्दा हा सिंचनासाठी जे सरकारने घोषणा केली होती आता 9व्या महिन्यामध्ये याच्यासाठी सरकारने काही निधी पाठवलेला आहे। त्याच्यानंतर कृष्णा मराठवाडा गंगापूर ब्रह्मगव्हाण ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प वैतरणा मोकणे वळण रस्ता याच्यासाठी सुद्धा मला वाटतं कोणताही निधी अजून आलेला नाही। सगळ्यात महत्त्वाचं माझे मागच्या वेळेसचे जे पेपर सरकारने प्रसिद्ध केले ते माझ्याकडे आहेत। सरकारने जी पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांनी घेतली होती ती जशीच्या तशी माझ्याकडे आहे। तिच्यात त्यांनी सांगितलेलं आहे, त्यातलं काय काय नाही झालं ते सांगतो। याच्यात प्रामुख्यानं मी जे सांगितलं 5% सुद्धा निधी अजून आलेला नाही। त्याच्यानंतर रस्त्याच्या बाबतीत जे धोरण होतं अजून हे रस्ते होणार का नाही होणार, डांबरी रस्त्यावरचे सिमेंटचे रस्ते करण्याची घोषणा केली होती, याचं कोणतंही अजून सरकार पुढे गेलेलं नाही। नांदेड येथील गोदावरी नदी साबरमती नदीच्या धर्तीवर विकसित करण्याची घोषणा केली होती, तिला अजून सरकारला मुहूर्त मिळालेला नाही। सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीच्या मंदिर विकास आराखड्यासाठी सरकारने घोषणा केली होती, याच्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही।